नमस्कार, मी आकाश जाधव. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर एक व्हिडिओ बनवल्यानंतर त्यानंतर मला असं वाटलं की एक चांगला विषय म्हणजे IBPSच्या ग्रामीण बँकेचा स्केल 2 आणि सोबत IBPS SO चे प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं. त्या पाठीमागचा उद्देश की ग्रामीण बँकेच्या स्केल 2 साठी जे विद्यार्थी तयारी करतात, स्पेसिफिकली त्यामध्ये वर्किंग क्राऊड जो आहे तो जास्त आहे आणि अशा विद्यार्थ्यांना ॲक्च्युअलमध्ये काय डायरेक्शनची गरज असते आणि ती ॲडव्हर्टिजमेंट येण्याच्या थोडंसं आधी मिळाली तर ते त्यांच्या त्या हिशोबानं तयारीला लागू शकतात. पुढच्या काही दिवसामध्ये ग्रामीण बँकेची ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेक्टेड आहे. त्याआधी आपल्याला ही तयारी कशी करायची, कोणत्या पद्धतीने जायचं हे बघायचं आहे. व्हिडिओची लेंथ आजच्या थोडीशी वाढवू शकते कारण की मला कॉन्टेंट जो आहे तो जास्त घ्यायचा होता. दोन्हीसुद्धा एक्झाम, ग्रामीण बँकेची एक्झाम आणि IBPS SO ह्या एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळं दोन्हींचा सुद्धा मला एक मिळूनच व्हिडिओ बनवायचा होता, तो वेगळा घ्यायचा नव्हता. तर हे घेत असताना व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा हा जेवढा ॲग्रिकल्चरसाठी आहे तेवढाच नॉन ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी जनरल बँकिंग ऑफिसर, लॉ ऑफिसर, HR ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, IT ऑफिसरची तयारी करतात, हा त्यांनाही तितकाच लागू आहे ग्रामीण बँकेच्या जेवढा की ॲग्रिकल्चरला आहे. बेसिकली ॲग्रिकल्चरच्या वेकन्सीज ज्या आहेत त्या दोन्ही एक्झाममध्ये जास्त असतात, म्हणून माझा थोडासा फोकस तिकडचा जास्त आहे आणि त्यातल्या त्यात मागच्या 10-11 वर्षामध्ये ॲग्रिकल्चरच्या क्राऊडसोबत जास्त डील केलेलं असल्यामुळं आणि एक्झाम देणाऱ्यांची त्यांची संख्या जास्त असल्यामुळं एक त्यांना प्रॉपर डायरेक्शन आता जर जूनमध्ये दिली तर आतापासून ते साधारणतः जानेवारी एंडपर्यंत कसा अभ्यास करायचा, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये SOच्या इंटरव्ह्यूला कसं जायचं, तर ह्याची प्लॅनिंग त्यांना सोपं जाईल. त्या अनुषंगानं आपण आजचा व्हिडिओ जो तो बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ साधारणतः त्याचा उद्देश काय आहे किंवा कोणकोणत्या पद्धतीने जायचं आहे, काय अजेंडा आहे तो आपण पाठ बघूयात. तो पाहत असताना ग्रामीण बँकेच्या एक्झामच्या हिशोबानं आणि ओव्हरऑल ह्या पुढच्या सगळ्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांना जर बॅचची रिक्वायरमेंट असेल की त्यांना असं वाटतं की हो एक प्रोफेशनल ट्युटर आपल्या पाठीमागं पाहिजे जो आपल्याला ह्याबद्दल गाईड करेल, तर त्यासाठी आपण IBPSची 5.0ची बॅच जी आहे ती 7 जूनला आपण स्टार्ट केलेली आहे. बॅचमध्ये ग्रामीण बँकेच्या स्केल 2 साठी जितका पार्ट लागतो तितका किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पार्ट तुम्हाला तो कव्हर होईल आणि बेसिकली IBPS SO साठी सुद्धा जो होतो तोही पार्ट त्यामध्ये कव्हर होईल. उद्या चालून SBI POची एक्झाम जर आली तर कोणत्याही संपूर्ण बॅचेसची सिरीज जी आहे ती इथपासून ते साधारणतः SBI PO मेन्सपर्यंतची तयारी जी ती करून घेते आणि त्यातले काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी FCL अप्लाय केलेला आहे. तर FCIचा जो पार्ट आहे तो व्हिडिओ ऑन डिमांडचा जो पार्ट आहे तर तो वाला पार्ट आपल्या प्रथम ॲपवर जो आहे तो AGMच्या रिक्रुटमेंटसाठी अवेलेबल आहे. तर साधारणतः हा 2 पार्ट ह्याबद्दलची माहिती सांगायची होती. आता आपल्याला आजचा अजेंडा आपला आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण IBPS ग्रामीण बँकेच्या SO स्केल 2 आणि स्केल 3 बद्दल बोलणार आहोत. दुसरा टप्पा असेल IBPS SO अर्थात AFO बद्दल आणि तिसरा ह्या दोघांना मिळून आपल्याला स्टडी प्लॅन कसा करायचा आहे. जे विद्यार्थी ग्रामीण बँकेच्या जनरल बँकिंग ऑफिसरला किंवा लॉ ऑफिसर किंवा IT साठी आहेत त्यांच्यासाठी हा फक्त पहिला टप्पा आहे, पण ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांसाठी हे दोन्हीसुद्धा टप्पे जे आहेत ते तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळं नॉन ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी जरी बघितला ज्यांना ग्रामीण बँकेची स्केल 2 स्केल 3 द्यायची त्यांच्यासाठी सुद्धा हा पार्ट महत्त्वाचा आहे. ग्रामीण बँकेच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय बघा, पहिल्यांदा इलिजिबिलिटी आहे, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्सवाला पार्ट कसा काउंट होतो, एक्झाम पॅटर्न काय आहे, लास्ट इयरच्या वेकन्सीज आणि कट ऑफ जो आहे तो बघायचा आहे आणि यावर्षी एक्सपेक्टेड वेकन्सीज काय आणि किती असू शकतात हा सुद्धा पार्ट आपल्याला हा 1 बाय 1 आपण पार्ट बघू. ग्रामीण बँकेचा पार्ट झाला की IBPS SO बघूयात आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टडी प्लॅनबद्दल आपण बोलूयात. तर त्यातला हे एवढे टप्पे कव्हर करणारा पार्ट आपण पहिल्यांदा इलिजिबिलिटी आणि डिटेल्स ऑन वर्क एक्सपिरियन्स हा वाला पार्ट मी तुम्हाला सांगतो. हा वाला पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. हे दिलेलं असताना याचे PDF जी आहेत ही ग्रामीण बँकेची मागच्या वर्षीची PDF आहे 2020ची जी मी डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. त्यातलं एक पेज घेतलेलं आहे सो दॅट मला समजून सांगायला सोपं जाईल. त्यातलं मी स्पेसिफिकली सध्या ॲग्रिकल्चरमध्ये येतो. रिझन GBOच्या मुलांना बऱ्यापैकी माहिती की त्यामध्ये काय काय आहे किंवा एक्सपिरियन्स कोणता पाहिजे. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑफिसर स्केल 2 स्पेशलिस्टमध्ये हा ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो इथे आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की बॅचलर्स डिग्री इन ॲग्री, हॉर्टी, डेअरी, ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट्री, वेटरनरी सायन्स, ॲग्री इंजिनिअरिंग, पिसिकल्चर किंवा तुम्हाला त्यामध्ये ॲग्रीबायोटेक, फूडटेक हा वाला पार्ट विथ 50% मार्क्स आणि त्यांना 2 वर्षाचा अनुभव पाहिजे रेलेवंट स्ट्रीममधून. म्हणजे जर तुम्ही ॲग्रिकल्चर करतायत तर ॲग्रिकल्चरचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. आता ह्या अनुभवावर पण 2 मिनटं बोलावं लागेल. पहिल्यांदा विद्यार्थी असं विचारतात सर हा अनुभव आम्ही जर एखाद्या कंपनीचा आणून लावला तर चालेल का, तर माझं त्याला स्ट्रॉंग अपोज आहे की तसं करू नका.
आज ना उद्या समजा त्या गोष्टीची स्क्रुटिनी झाली आणि आज नाही अजून 10 वर्षांनी झाली, आता कमीत कमी वेगवेगळ्या एक्झाम तुम्हाला देण्यासाठी आहेत, 10 वर्षांनी तुमचं एज लिमिट संपलेलं असतं. जर यातली कोणती सिच्युएशन झाली तर त्यावेळेला कोणती तयारी करणार. दुसरा मुद्दा, बेसिकली ह्या एक्झामची तयारी करत असताना काही विद्यार्थ्यांचं जे आहे हे कंपनीसोबत काही वादावादी झालेली असते, त्यामुळं किंवा काही वेळेस पगार जो आहे तो कॅशमध्ये दिलेला असतो. तर त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला सॅलरी स्लिप वगैरे कोणता पार्ट लागतो का. तर ह्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करत असताना किंवा तुमच्या ठिकाणी तुम्हाला तिथे हा फक्त वर्क एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट लागतं. तर त्यामुळं कधी कधी कंपनीमध्ये कामाला आहे पण कंपनीमधून कॅशमध्ये पगार मिळतो, तर ह्या केसमध्ये चालतं, फरक पडत नाही. पण वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे त्या स्पेसिफिक कंपनीचं ऑथेंटिक पाहिजे. तर या पद्धतीनं आहे. तर मी पुन्हा सांगतो, जे विद्यार्थी, कारण की हे कॉल्स खूप पुन्हा पुन्हा येतात, आताही येतात, याच्यानंतर ज्यावेळेस एक्झाम असेल तुमची त्यावेळेस येतील, पण ह्या पद्धतीने केलात तर तो शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला फायदा दिसेल की कुठून तरी सर्टिफिकेट आणलं, पण लॉंग टर्ममध्ये त्या गोष्टीचं नुकसान जास्त होऊ शकतं. तर हा वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि एलिजिबिलिटीबद्दल सांगायचं होतं की ग्रॅज्युएशनमध्ये 50% मार्क पाहिजे. ॲग्री आणि रिलेटेड फील्ड जे आहेत त्यांनी त्यामध्ये दर्शवलेलं आहे, त्यामधून कशामध्येही ग्रॅज्युएशन चालतं. आता काही लोक हेही सांगतील की माझं ग्रॅज्युएशन 2020चं आहे, पण मी कंपनीमध्ये काम 2019 पासून करायचो. पण वर्क एक्सपिरियन्स जे आहे ते ग्रॅज्युएशनच्या नंतरचं पकडतात, एक लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आधीचं तुमचं टेम्पररी काम असेल किंवा आधी तुम्ही जेन्युनली कामही करतायत, पण वर्क एक्सपिरियन्स हे तुमच्या ग्रॅज्युएशनचा फायनल इयरचा जो पेपर असतो त्याच्यानंतर तुम्ही पकडला जातो. तुम्ही जरी तिथं काम करत असाल तरी तुम्ही थर्ड इयरला असतानाचा वर्क एक्सपिरियन्स पकडला जाणार नाही. त्यामुळं समजा आता 2021 आहे, कट ऑफ डेट 2019ची असेल, तर 2019मध्ये समजा तुमचा पेपर संपलाय 2019च्या एक्झामच्या वेळेस, समजा पेपर संपलाय 16 एप्रिलला, भले निकाल जूनमध्ये लागला असेल, भले त्या 16 एप्रिलला झालेला निकाल नंतर जूनमध्ये निकाल लागला असेल, तुम्ही 17 एप्रिलपासूनचं तुमचं वर्क एक्सपिरियन्स जे आहेत ते स्पेसिफिक कंपनीला सांगू शकतात की मी तुमच्याकडे कामाला आहे, तुम्ही माझा पेपर 16ला संपलेला आहे, 17पासून तुम्ही देऊ शकतात आणि IBPSला तो एक वर्क एक्सपिरियन्स हा अशा वेळेला काउंट करावा लागतो. ठीक, तर एक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि एक्झाम येण्याच्या आधी ते क्लिअर होणं आवश्यक आहेत. बरं, त्यानंतर हे जेवढे काही 2 वर्ष सर कुठपर्यंत काउंटिंग चालते, तर मागच्या वर्षी ॲप्लिकेशनची लास्ट डेट होती बघा 21 जुलै, तर त्यांनी दिलं आहे की हे सगळ्या काही गोष्टी ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटला तुमचे 2 वर्ष झालेले पाहिजे, कमीत कमी 2 वर्ष 24 महिने झालेले पाहिजे. त्याच्यामध्ये तिसरी एक पोरांची क्वेश्चनिंग हे येतं की सर मी त्या काळामध्ये 2 कंपन्यांमध्ये काम केलं, मी पहिल्या कंपनीमध्ये 15 महिने काम केलं आणि दुसऱ्या कंपनीमध्ये मी अजून 14 महिने काम केले, 29 महिने काम केलेलं आहे, तर हे वर्क एक्सपिरियन्स चालतं का. त्या 24 महिन्याच्या फ्रेममध्ये तुम्ही नंबर ऑफ कंपन्या जरी बदलल्या असतील, कमीत कमी मिनिमम 24 महिने आले पाहिजेत, बिलकुल चालतं. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांना नंतर प्रॉब्लेम नको, आज सांगितलेलं कधी चांगलं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा जो मला इथे सांगायचा होता. हाच पार्ट मागच्या वर्षीची PDF मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यात एकदा तुम्ही बघू शकतात. त्यानंतर पुढे येतं की एक्झामचा पॅटर्न काय काय. तर एक्झामचा पॅटर्न मी स्पेसिफिकली स्केल 2 ॲग्रिकल्चरचा पॅटर्न तुमच्यासमोर ठेवलेला आहे. त्यामध्ये या एक्झाममध्ये आणि तुमच्या SOच्या एक्झामच्या पॅटर्नमध्ये भरपूर मोठा फरक आहे. SOच्या एक्झाममध्ये तुम्ही जेव्हा तयारी करतात बघा, त्यावेळेला मेन्समध्ये किंवा सिलेक्शन फक्त आणि फक्त तुमच्या SOच्या एक्झाममध्ये सिलेक्शन हे ॲग्रिकल्चर किंवा प्रोफेशनल नॉलेजवर होतं. इथं प्रोफेशनल नॉलेजचं वेटेज जे आहे ते 200 पैकी फक्त 40 मार्काचं 20% वेटेज तुमच्या ॲग्रिकल्चरचं आहे, 80% वेटेज जे आहे ते नॉन ॲग्रीमध्ये ॲप्टिट्यूडचे जे बाकी विषय आहेत ते तिकडचं आहे. आता त्यामुळं ॲग्रिकल्चर येईल बघा 40 प्रश्न 40 मार्क, रिझनिंग येईल 40 प्रश्न 40 मार्क, फायनान्शियल अवेअरनेस येईल 40 प्रश्न 40 मार्क, इंग्लिश किंवा हिंदी दोघातून तुम्हाला त्यावेळेला एक निवडायचं आहे, आधी फॉर्म भरताना निवडायचं नसतं. एक्झाम समजा तुमची 9 वाजता चालू होते, 9 वाजता तुम्ही दोन्ही ऑप्शन दिसतील तुम्हाला, इंग्लिश पण दिसेल हिंदी पण दिसेल. ज्या वेळेला एक्झाममध्ये ठरवायचं आहे की कोणता विषय घ्यायचा, 40 प्रश्न 20 मार्क, कम्प्युटर 40 प्रश्न 20 मार्क आणि क्वांट 40 प्रश्न 40 मार्क. अशा पद्धतीनं प्रश्न 240 दिसत आहेत, पण ओव्हरऑल त्यापैकी इंग्लिश आणि हिंदीपैकी एकच विषय तुम्हाला सोडवायचा आहे. तर 200 मार्काचा साधारणतः आपला हा पेपर असणार आहे. आता ही तयारी करताना पुन्हा एकदा ह्या एक्झामच्या मधून गेल्यानंतर ह्या एक्झाममध्ये दरवर्षी साधारणतः 5-6 मुलं जे आहेत हे पास होतात. ह्या त्यांच्याशी डिस्कशन नंतर ह्याची स्ट्रॅटेजी आणि SOची स्ट्रॅटेजी ही कम्प्लिटली वेगळी आहे.
ह्या एक्झाममध्ये माझं नेहमीचं, कारण की इश्यू असं झाला की 2016च्या नंतर जो पॅटर्न बदलला, 16, 17, 18 जे पेपर तुमचे एसओचे आले होते, IBPS एसओचे, म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या एक्झामचे, त्यावेळेला एकदम वेग क्वेश्चन यायचे आणि करंटवर क्वेश्चन जास्त यायचे. हळूहळू जनरल ॲग्रिकल्चरचा पेपर जो आहे तो मागच्या 1-2 वर्षापासून यायला लागला आहे. आता तिथपासून पेपर येतोय, पण तरीही प्रोफेशनल नॉलेजचं जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे हे खूप व्होलाटाईल आहे. पेपरचं स्ट्रक्चर खूप व्होलाटाईल आहे. तुम्ही आधी प्रेडिक्टच करू शकत नाही की कोणता सेक्शन किती मार्काला कसा येईल, की एक्झाममध्ये वेटेज जे ते जनरल ॲग्रिकल्चर जास्त असेल, की हॉर्टीचं जास्त असेल, ॲग्रॉनॉमीचं जास्त असेल, की करंटच्या क्वेश्चन्सवर असेल, गव्हर्नमेंट स्कीम्सवर असेल, कशावर असेल तुम्ही अलीकडे सांगू शकत नाही. त्यामुळं जर एसओची एक्झाम असेल तर मी सांगेल ॲग्रीवरचा फोकस जास्त ठेवा, पण ग्रामीण बँकेच्या एसओची पेपर असेल तर माझं तुम्हाला म्हणणं असेल की इकडे कमीत कमी कट ऑफ तुम्ही एन्श्युअर केला पाहिजे आणि अजून वेळ आहे. त्याच्या ठिकाणी तुम्ही शॉर्ट तुमचे मार्क चांगले येऊ शकतात, कमी मेहनतीवर. फायनान्शियल अवेअरनेसला येतात, कम्प्युटरला येतात, GAला येतात. GAचा पार्ट फायनान्शियल अवेअरनेसमध्ये होतो. क्वांट रिझनिंग हिंदीमध्ये येऊ शकतात. तिकडे जर थोडासा जास्त फोकस दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या एक्झामचा कट ऑफ काढायला आणि मेन्स नंतर जी लीड लागते ती लीड घ्यायला तुम्हाला फायदा होईल. त्याच्यामुळे ह्या एक्झाममध्ये मला असं वाटतं की मागच्या काही वर्षाचं व्होलाटाईल नेचर पाहता ॲग्रिकल्चरचं, मला असं वाटतं की ह्या एक्झामला कट ऑफ आणि कट ऑफपेक्षा थोडंसं जास्त इन्श्युअर करा की थोडे अजून जास्त मार्क पडले पाहिजेत, पण जास्त फोकस जे ते खालच्या विषयावर असू द्या. का? कारण की तिथून मिळणारे जे मार्क आहेत त्याच्यासाठीचा एक लिमिटेड सिलेबस दिलेला आहे. आज क्वांटसारख्या विषयाला तर त्यामध्ये मी सांगू शकतो की क्वांटमध्ये 40 प्रश्न 40 मार्क आहेत. साधारणतः 15 ते 20 मार्काचा हा DIचा पार्ट आहे. 10 ते 15 मार्काचा जो आहे तो तुमचा 10 ते 15 मार्काचं कमर्शियल मॅथचे क्वेश्चन्स येतील. ॲप्रॉक्सिमेट, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि नंबर फ्रेज ह्या तिघांमध्ये मिळून कुठेतरी 7 ते 10 मार्काचा पार्ट येईल. डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी बेस्ड इनिक्विटीपैकी एक 5 मार्काचा पार्ट येईल. हे जितकं शाश्वत आहे, रिझनिंगमध्ये जितकं शाश्वत आहे, इंग्लिशमध्ये जितकं शाश्वत आहे, असं मी ॲग्रिकल्चरच्या विषयाला सांगू शकतो की फिक्स जनरल ॲग्रिकल्चरचे एवढेच येतील, हॉर्टिकल्चरचे एवढेच येतील. हे मी ह्या घडीला सांगू शकत नाही, कारण की एक्झाम तितकी व्होलाटाईल आहे. म्हणून या एक्झामसाठी नॉन ॲग्रीवरचा फोकस जास्त पाहिजे आणि IBPS एसओ आलं तर निश्चित ॲग्रिकल्चरचा फोकस त्या ठिकाणी जास्त पाहिजे. ठीक आहे, तर हा महत्त्वाचा पार्ट होता जो मला एक्झाम पॅटर्नशी संबंधित सांगायचा होता. पुढचा पार्ट येतो वेकन्सीजचा, की वेकन्सीज मागच्या वर्षी किती कशा होत्या आणि ह्या वर्षी त्या कोणकोणत्या पद्धतीने असू शकतात. तर बघा, मागच्या वर्षी ज्यावेळेस वेकन्सीज आल्या त्यातल्या 100 वेकन्सीज पहिल्यांदा होत्या, 100 वेकन्सीज पहिल्यांदा त्यांनी काढल्या होत्या. या 100मधून नंतर बँक ऑफ बडोदानं काय केलं की त्यांच्या बँक ऑफ बडोदा ज्या बँकांची स्पॉन्सर बँक आहे त्यांनी 75 वेकन्सीज त्यातल्या कमी केल्या, राहिल्या 25. नंतर पश्चिम बंगाल बँकेनं 8 वेकन्सीज त्यामध्ये ॲड केल्या, 25 आणि 8 33 वेकन्सीज जे त्या फायनल मागच्या वर्षी झाल्या होत्या. आता दुसरा प्रश्न होता मुलांचा, सर ज्या वेकन्सीज काढून घेतल्या होत्या त्या ह्या वर्षी येऊ शकतात का? तर चान्सेस वाटतायत आले पाहिजेत म्हणून, पण इट ऑल डिपेंड्स ऑन त्या बँका ज्यांनी या वेकन्सीज काढून घेतल्या होत्या. हे त्यांच्या हातातली गोष्ट आहे. पुन्हा सांगतो, मागच्या वर्षी 100 वेकन्सीज काढल्या होत्या, त्यातल्या 75 वेकन्सीज ज्या बँकांची स्पॉन्सर्ड बँक ऑफ बडोदा आहे त्यांनी काढून घ्यायला लावल्या. काढल्यानंतर थोडंसं मॅटर झालं, वेकन्सीज कमी झाल्यानंतर त्यामध्ये 8 वेकन्सीज ॲड केल्या पश्चिम बंगाल बँकेने. ह्या सुरुवातीच्या वेकन्सीज आहेत, अशा टोटल 33 वेकन्सीज झाल्या. आता ज्या 75 त्या बँकांनी काढून घेतल्या पाहिजेत, तसं तर नियमानं बघितलं की त्यांनी वेकन्सीज टाकल्या पाहिजेत, पण आता त्या बँकेचं ज्युरिडिक्शन आहे की त्यांनी त्या वेकन्सीज टाकायच्यात किंवा नाहीत. त्यामुळं आता त्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टिजमेंटची वाट बघावं लागेल. जर त्या वेकन्सीज ॲड होऊन आल्या तर निश्चित तुमच्यासाठी एक चांगली संधी असेल. आणि दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त मुलींचे सुद्धा ॲप्लिकेशन वाढण्याच्या हिशोबानं मला असं वाटतं की MGB आणि VKGB, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, म्हणजे मी मागच्या 8-10 वर्षात पाहतोय पहिल्यांदा त्यांनी मागच्या वर्षी जागा काढल्या होत्या, MGBने जागा काढल्या होत्या. या दोघांपैकी एका तरी बँकेने जागा काढल्या पाहिजेत, सो दॅट ओव्हरऑल मुलींना काही मुलींना जो काही मॅटर आहे की दुसऱ्या राज्यामध्ये पोस्टिंग नको, आपल्या राज्यामध्ये पाहिजे, त्या हिशोबानं त्याही बँकेने जागा काढल्या पाहिजेत. चला अशी अपेक्षा करत, कारण की काही दिवसांमध्ये ॲडव्हर्टिजमेंट येऊनच जाईल. तर या पद्धतीनं वेकन्सीजचा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा होता. कट ऑफ बघा, ग्रामीण बँकेच्या ह्या मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो काय होता. ओव्हरऑल ती एक्झाम ॲज अ स्क्राईब म्हणून मी अपियर केलेली आहे, त्यामुळे त्याच्या डिफिकल्टी लेवल एक्झामबद्दल मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो. बघा, आता पहिल्यांदा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ मी तुमच्यासमोर ठेवला आहे. कम्प्युटरचा कट ऑफ 5.75, फायनान्शियल अवेअरनेसचा 1.75, हिंदीचा कट ऑफ 6,
20 पैकी आहेत. इंग्लिशचा कट ऑफ 20 पैकी 2, ॲग्रीचा कट ऑफ 3, क्वांटचा कट ऑफ 2 आणि टोटल 200 पैकी कट ऑफ आहे 35.5चा कट ऑफ. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क 100 मार्काचा इंटरव्ह्यू झाला आणि ऑनलाईन टेस्टचे 80% वेटेज, एकच मिनिट, ऑनलाईन टेस्टचा 80% आणि इंटरव्ह्यूचं 20% असं ॲड करून साधारणतः 40%ला पासिंग होती. 40%ला पासिंग होती. एक लक्ष द्या की 40%ला पासिंग होती. समजा इंटरव्ह्यूमध्ये 20 पैकी 40% आणि थोडे 20 पैकी, इंटरव्ह्यूच्या 20 पैकी मार्क देताना समजा 11 ते 15 मार्क देत आहेत, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये एक असं समजा 60% मार्क देत आहेत. इकडचं वेटेज जास्त आहे. माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की जर 40%चं वेटेज आहे, 40%ला पासिंग आहे, तर 200च्या 40% 80 होतात. तर ह्या वर्षी मार्क घेत असताना जर पाठीमागच्या वर्षीचा डिफिकल्टी लेवल जसा आहे तसाच राहिला तर अशा केसमध्ये या ठिकाणी मला अंदाजे सांगतोय मी 40%ची पासिंग आहे. इकडं 75 समजा आले, इकडं 75 रिटर्नमध्ये मार्क आले 75, आणि इंटरव्ह्यूमध्ये समजा असं मी म्हणतोय की इंटरव्ह्यूमध्ये खराब इंटरव्ह्यू 10-11 मार्क दिले तर आपण थोडंसं सेफर साईडला जातो. तर मागच्या वर्षीचा पेपर अशा विद्यार्थ्यांसाठी चांगला होता की ज्यांना साधारणतः 75 अँड अबोव, मी जनरल कॅटेगरीबद्दल बोलतोय, ठीक आहे. ओबीसी, एससी, एसटी, तुम्ही तुमचे मार्क्स जे आहेत ते प्रत्येकाने जर दाखवलं तर मी एक अंदाज सांगेल की किती मार्काला तुम्हाला पासिंग किंवा किती मार्काला पार्ट सेफ आहे. एखादा मुलगा तुम्हाला भेटेल आणि तो म्हणेल सरांनी 75+ सांगितले पण मी 70 मार्कावाला होतो तरी पण माझं सिलेक्शन झालं. असा विद्यार्थी तोच असतो जो की इंटरव्ह्यूमध्ये एकदम 17, 18, 19च्या लेवलला असतो. मी इंटरव्ह्यूचे मार्क मॉडरेट पकडून सांगितलं की अराउंड 75+ हा जो स्कोर होता तो मागच्या वर्षीचा सेफ स्कोर आपण म्हणू शकतो. त्यामुळं जास्त चान्स तुम्हाला तिथेच आहे, जास्त चान्स तुम्हाला इकडेच आहे ह्या ऑनलाईन टेस्टमध्ये मार्क काढायला. इंटरव्ह्यूचा पार्ट हा महाराष्ट्रात MGBमध्ये औरंगाबादला होतो. आता तिथं इंटरव्ह्यू कितवा नंबर आहे माहीत नाही. आपल्या आधीच्याचा इंटरव्ह्यू खराब, पहिले 2-3 इंटरव्ह्यू खराब गेले असते तर आपला पण पुढचा व्यक्ती येणार तो त्याच पद्धतीने पकडतात. आणि थोडंसं होतं असं की तो पुन्हा एकदा कधी कधी असं वाटतं की नशिबाचा पार्ट येतो की काय. त्यामुळं त्या नशिबावर अवलंबून राहायचंच नाही. जेवढं जास्तीत जास्त जेवढं चांगलं तुम्हाला ऑनलाईन टेस्टला करता आलं तेवढं चांगलं ऑनलाईन टेस्टमध्ये घ्या, तेवढी रीड त्याच्यामध्ये घ्या. तुम्हीच बघा ना की 35चा कट ऑफ होता. ज्या विद्यार्थ्यांना 40, 45 किंवा 50 मार्क आहे आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत एवढ्या मार्कांसहित, रिटर्न एक्झाममध्ये पास झालेत, त्यांना इंटरव्ह्यूमध्ये 20 पैकी 20 जरी आलेत तरीसुद्धा ते फेल आहेत, तरीसुद्धा ते विद्यार्थी फेल आहेत. तुम्ही बघा 200 पैकी 50 बघितलं तर 80 पैकी किती होतात, तर ते 80 पैकी 20 होतात. हे इकडचे 20 बघा ना, 200 पैकी 50, 200 पैकी 50 तर 80 पैकी 20च होतील ना, तर आपण 4 पट 20 होतील. हे 20 मार्क आणि इंटरव्ह्यूचे 20 पैकी 20 असं मिळून 40 मार्क झाले. हे बघा पासिंगला एवढे लागतात. तर त्यामुळं हे असे काठावरचे मार्क असून फायदा नाही. इनफॅक्ट 35 मार्क होते आणि 50 पडले म्हणजे 15ची लीड होती. ती लीड सफिशियंट नाही आहे एक्झामसाठी. त्याच्यामुळं माझी पुन्हा विनंती की तुमच्या हातामध्ये सध्याला जून आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे. सप्टेंबरच्या शेवटी तुमची एक्झाम आहे. तर जेवढे 4 महिने जवळपास तुमच्या हातामध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जी ऑनलाईन टेस्टमध्ये असायला हवा की त्यातले मार्क 75, 80, 90, 95, 100 पॉसिबल आहेत. पेपर बघितलेला असल्यामुळे म्हणतोय पॉसिबल आहेत. तेवढे मार्क जर तुम्हाला पडले तर अशा केसमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 20 पैकी 8 जरी दिले काठावर तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन जे ते होऊ शकतं. तर हा एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो तुम्हाला सांगायचा होता. इथून पुढे आपल्याला IBPS SO भरायचं आहे. आता ह्या वर्षीच्या वेकन्सीज किती असतील, ह्या बँकांच्या वेकन्सीज ज्या आहेत त्या ग्रामीण बँकांच्या किती असतील, एक लक्षात घ्या तुम्ही, ग्रामीण बँकांमध्ये तेवढं डिजिटायझेशन नाही आहे की पटकन नवीन टेक्नॉलॉजी आली किंवा मोठे बदल होत आहेत, असं होत नाहीत. हे जे काही मोठे बदल होत आहेत नॅशनलाइज बँकांमध्ये होत आहेत. त्यांना कॉम्पिटिशन करायची प्रायव्हेटसोबत, त्यांना गव्हर्नमेंटकडून जे आहेत ते रिकॅपिटलायझेशन होते त्यांचं कंटिन्युअस, त्यानंतर मर्जिंग चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे चालू आहेत. ह्यांना लागणारा स्टाफ जो आहे तो एक फिक्स असतो. तुम्ही मागच्या 3-4 वर्षाचे आकडे बघा की ग्रामीण बँकेच्या रिक्रुटमेंटमध्ये असा मोठा फरक होत नाही जो की नॅशनलाइजमध्ये होतो. नॅशनलाइजमध्ये आता एक शार्प डिक्लाइन चालू झालेला आहे जो की ग्रामीण बँकांमध्ये आहे तितक्या वेकन्सीच्या हिशोबाने होतं. आणि एक आशा अशी आहे की जर त्या ग्रामीण बँकेने, बडोदा ज्याची स्पॉन्सर बँक आहे, त्यांचे जर 75 वेकन्सी प्लस काही नवीन वेकन्सी ॲड झाल्या तर यावर्षी अशा विद्यार्थ्यांसाठी एक दिवाळी त्यांच्यासाठी असू शकते. त्यामुळं वेकन्सी जे आहेत त्याच्याबद्दल आपण होपफुल राहूयात आणि त्या 75 वेकन्सीजमुळं अजून तरी अपेक्षा ज्या आहेत त्या जास्त आहेत.
ठीक, आता ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतरच तो वाला पार्ट आपला अजून जास्त क्लिअर होऊन जाईल. आपण पुढे जाऊयात IBPS SOवर. SOची आपण पहिल्यांदा इलिजिबिलिटी आहे, एक्झाम पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्सचा पार्ट नाही ॲड केला आहे मी कारण की तो लागतच नाही. मागच्या वर्षी ज्या वेकन्सीज आहेत, कट ऑफ आहेत, त्याचा ॲनालिसिस करू आणि एक्सपेक्टेड वेकन्सीज ह्या वर्षी काय असू शकतं चित्र, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात. बघा आता त्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर याची एज लिमिट 20 ते 30 असते, त्याची जास्त असते. ह्याच्या जे आपण स्केल 2ची ॲड बघितली त्याची 20 ते 32 असते आय गेस. एकच मिनिट, त्याची तुम्हाला एज लिमिटसुद्धा मी सांगतो. याची एज लिमिट मी सांगायला विसरलो. अच्छा, एज लिमिट मी पाहिलं नाही. आय गेस 20 ते 32 असते, 20 ते 32 असते. PDF मध्ये मी बघून सांगतो तुम्हाला. 32च्या आसपास असेल. आता यामध्ये 4 वर्षाची डिग्री पाहिजे ॲग्रिकल्चरमध्ये. ॲग्रिकल्चर बाकी सगळं याच्यामध्ये फूड सायन्स, ABM आहे, फूड टेक आहे, ॲग्रीबायोटेक आहे, सगळं आहे. ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड फील्डचा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचं 20 ते 30 अशी त्याची एज लिमिट आहे. पुढे प्री आणि मेन्समध्ये, प्रीमध्ये कंप्लीट ॲप्टिट्यूड ज्याचं मार्क फायनल सिलेक्शनला पकडल्या जात नाहीत. आता प्रीच्या ह्या मार्क्समध्ये इंग्लिश आहे बघा तुमचं 50 प्रश्न 25 मार्क, रिझनिंग आहे बघा 50 प्रश्न 50 मार्क. त्याच्यानंतर मी चुकीचा पार्ट काढला, हा नाही आपल्याला हा वाला पार्ट बघायचा आहे. हा वाला पार्ट इथे दिला आहे बघा, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा वरचा पार्ट नाही. ह्याच्यामध्ये 50 प्रश्न 25 मार्क इंग्लिशचे, रिझनिंगचे 50 प्रश्न 50 मार्क आणि क्वांटचे 50 प्रश्न 50 मार्क. पेपरची डिफिकल्टी लेवल दरवर्षी वाढतीये. पेपरची डिफिकल्टी लेवल वाढली की कट ऑफ कमी लागला पाहिजे, पण वेकन्सीजचा आकडा ड्रास्टिकली कमी होत असल्यामुळं तो सुद्धा कट ऑफ सुद्धा वाढतो. हे बोलत असताना खूप जणांना असं वाटतं किंवा बाहेरच्या फॅकल्टी ॲनालिसिस असं करतो की हा निगेटिव्ह बोलतो, हा वास्तववादी बोलतो. आज नाही, 4 वर्षापासून किंवा 3 वर्षापासून किंवा हे व्हिडिओज टाकायला चालू केले 2 वर्षापासून, तेव्हापासूनचे चेक करा. तेव्हापासून सांगतोय की ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी जनरल बँकिंगसोबत आपलं काम चालू केलं पाहिजे. का तर हा वॅकन्सीचा डिक्लाइनिंग ट्रेंड आहे, हा सगळ्यांनी समजून लगेचच्या लगेच सोबत त्या एक्झामच्या तयारी लागलं पाहिजे. आणि आज आकडेनिशी ओव्हरऑल जेवढे काही आकडे आपल्याकडे आहेत त्या आकड्यांनिशी आपण सिद्ध करूयात की हो, ह्याच्यासोबत जनरल बँकिंगचा आधार घेणं सध्याला मस्ट आहे. तर यामध्ये 150 प्रश्न 125 मार्क आणि त्यानंतर 40 इकडं सेक्शनल कट ऑफ आहे. तो सेक्शनल कट ऑफ आहे आणि 40 मिनिट हे 2 तासाचा पेपर आहे तुमचा. मेन्समध्ये प्रोफेशनल नॉलेज ॲग्रिकल्चर 60 प्रश्न आणि 80 मार्क या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. त्या 60 मार्क दिलेले आहेत, पण नंतर ते 80 मध्ये कन्वर्ट करतात. 80% वेटेज रिटर्नला आणि 20% वेटेज जे आहे ते इंटरव्ह्यूला, ह्या पद्धतीने त्यांनी दिलेलं असतं. बाकी सेक्शनल कट ऑफ इथे लागू आहे. ग्रामीण बँकेमध्ये सेक्शनल टाईम नाही, तो 2-2.5 तासाचा टाईम त्यांनी तसा मोकळा दिलेला आहे. यांनी प्रत्येक सेक्शनला 40 मिनिट दिलेलं आहे आणि मेन्स 45 मिनिटाची, पाऊण तासाची मेन्स असते. आता इथून पुढे हे बघा, एकदम व्यवस्थित तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो. 2018-19, 19-20 आणि 20-21 थँक्स टू नवनाथ खाडे ज्यांना मला ही सगळी माहिती जी आहे यातली अवेलेबल करून दिलेली आहे आणि ऑथेंटिक माहिती आहे. आता बघा कट ऑफ बघा, प्री मेन्स आणि फायनलचे पेपरची डिफिकल्टी लेवल स्पेसिफिकली प्रीची. मेन सोपा झाला तुमचा, मी हे मानतो. 16, 17, 18ला करंटवाला पार्ट ॲड जास्त येत होता, विचित्र येत होता. विद्यार्थ्यांनी वाचलं एवढं आणि 1-2 पानं नाही वाचले की तो 2 पानामधला पार्ट जास्त यायचा. कुठेतरी सबसिडीवरचेच प्रश्न यायचे, गव्हर्नमेंट स्कीम्सवरचे जायचे. पण आता जनरल ॲग्रिकल्चरचा पार्ट जास्त येतो. पण प्रीवाला पार्ट बघा, प्रीवाला पार्ट जो आहे तो मी जनरल आणि OBCचे कट ऑफ तिथे लिहिले आहेत बरं का. 2018-19 इंग्लिश क्वांट LR टोटल कट ऑफ हे बघा. तर प्रीचा आहे 5 मार्क आहे जनरलचा आणि OBCचा 2. जनरल OBC टोटल कट ऑफ जनरल आणि OBCचा सेमच आहे तिन्ही वर्षी. ठीक आहे, तर 22.25चा कट ऑफ होता पहिल्या वर्षी. ह्या ठिकाणी वेकन्सीज ज्यावेळेस ॲड आली त्यावेळेस एवढ्या होत्या, पण नंतर वेकन्सीज वाढून साधारणतः 1 एप्रिलला ज्यावेळेस निकाल लागला त्या 1208 झाल्या. मेन्समध्ये 60 पैकी 22 मार्काला त्या पद्धतीने सिलेक्शन होतं, पण 22ला इंटरव्ह्यूला क्वालिफाय होत होते. पण बघा 22ला फायनल सिलेक्शन नाही आहे. फायनल सिलेक्शन जवळपास 50%ला आहे, जवळपास 50%ला आहे. तर तुम्हाला 60 पैकीकडे जर 28 असतील, 50%ला थोडं कमी, तर इंटरव्ह्यूमध्ये एकदम 50% मार्क नसतात. इंटरव्ह्यू जो 20 मार्काचा असतो त्याच्यामध्ये एकदम 50%ला मार्क नसतात. 28-29 मुलगा व्यवस्थित पास व्हायचा त्यावेळेला. ठीक आहे, तर त्यामुळे सांगण्याचा मुद्दा मेन्सला सुद्धा लीड लागते. हे बघा प्री बघा तुम्ही 22 मार्क, डिफिकल्टी लेवल वाढत गेल्यानंतर सर तुम्हाला कसं काय माहिती, कारण की तिन्ही सुद्धा एक्झाम्स डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत.
ठीक आहे. तर 22 मार्क, 36 मार्क आणि 40 मार्क हा ट्रेंड आहे मार्कांचा. वेकन्सीजचा मुलं सध्याला काय करतायत की ह्याला नंबर फ्रीज म्हणून खेळतायत. ह्या गोष्टीला नंबर फ्रीज असं खेळतायत 800, 600, 400, आता 200 म्हणतायत. ठीक आहे, ते बाकी काही असो, पण सध्याचे जे काही जेवढे काही गोष्टी आसपास होत आहेत, आता जसं की आजचीच न्यूज आहे की गव्हर्नमेंटनं नीती आयोगानं ज्या बँकांची नावं सांगितली त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे नावं दिल्याचं वरतं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं सांगितलं आहे की या 2 बँका प्रायव्हेटाईज होऊ शकतात म्हणून. तर आसपासचे इंडिकेटर असे काही खूप स्ट्रॉंग नाही आहेत. वेकन्सीज चांगल्याच हव्यात. वेकन्सीज चांगल्याच हव्यात का? कारण की तयारी करणारा वर्ग मोठा आहे. 500, 1000च्या वरती वेकन्सीज असल्या पाहिजेत हे आपलं मत आहे. पण या ठिकाणी आपल्याला रिॲलिटीने बाकी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतील. या ॲड आल्या त्यावेळेस एवढ्या होत्या, नंतर एवढ्या झाल्या, ॲड आल्या त्यावेळेस एवढ्या, नंतर एवढ्या झाल्या, ॲड आल्या आणि नंतर मार्जिनली याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. सोबत मी प्रीचा कट ऑफ पण दिलेला आहे. त्यानंतर फायनल जो स्कोअर आहे बघा किंवा मेन्सचा पार्ट बघा. आता मेन्समध्ये हा 22 मार्काचा, त्याच्यानंतर पुढे बघा हा 30 मार्काचा आणि पुढे बघा हा 41. या पद्धतीनं 22, 30, 41 त्यात सुद्धा वाढ होती आहे. तर हा ट्रेंड आहे आणि फायनल स्कोअरसुद्धा जवळपास 49, त्यानंतर 64 आणि 77 या पद्धतीनं इंटरव्ह्यूचा जो किंवा फायनल सिलेक्शनसाठी जे मार्क्स लागतात त्याच्यामध्ये सुद्धा वाढ आहे. हे सगळं पाहता एक चांगली गोष्ट आहे. ह्यावर्षी जेवढ्या काही जुन्या मुलांशी मी बोललो त्यांनी मला आधीच सांगितलं की हो आम्ही मार्चपासूनच जनरल बँकिंगच्या सुद्धा तयारीला लागलेलं आहे. जनरल बँकिंगच्या तयारीला फेब्रुवारीपासून लागण्याचं किंवा आतापासून सुद्धा लागण्याचे फायदे काय आहेत लगेच मी पुढे येतो आणि पुढे सांगतो. बघा यावाल्या पार्टनंतर बघा आता आपल्याला स्टडी प्लॅन आपल्या 3ऱ्या टप्प्यामध्ये जायचं आहे. ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला IBPS कॅलेंडर सांगतो. त्यानंतर सगळ्या ज्या प्री आहेत इन्क्लुडिंग IBPS क्लर्क ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. हा या वर्षीचा सगळ्यात मोठा चेंज आहे. मागच्या 5-7 वर्षामध्ये मुलांचा प्रॉब्लेम काय व्हायचा, IBPS क्लर्कची प्री व्हायची डिसेंबरच्या 3rd वीकला आणि 4थ्या वीकला IBPS असो, आणि मेन्स पण जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात व्हायची IBPS क्लर्क मेन्स आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात SO मेन्स. एक आठवड्याचा गॅप असायचा. पहिलं क्लर्क प्री, आठवड्यानं SO प्री, क्लर्क मेन्स, SO मेन्स. ते बिचाऱ्यांना आम्हालाही सांगताना अवघड जायचं की ही तयारी कर की ती कर, ह्याला वेळ दे की त्याला वेळ दे, हे सांगायला अवघड जायचं. ह्या वर्षी IBPSनं ते काम एकदम सोपं करून टाकलं आहे. ते कसं तर हे बघा मी IBPS कॅलेंडर दाखवतो. त्याच्यानंतर ह्या वर्षी FCI, CWC, CCIL, नाबार्ड, टोबॅको बोर्ड, FSSI किंवा आपल्या बँकांच्या ॲग्री असिस्टंटच्या जागा 2016मध्ये काढल्या होत्या. अशी कुणाची काही चान्सेस आहेत का? त्याच्यानंतर एक्सपेक्टेड वेकन्सीजबद्दल ग्रामीण बँकेबद्दल बोललो. SOबद्दल पण मला सांगायचं होतं की SOच्या वेकन्सीजमध्ये खूप मोठा राईज जो आहे सध्याचे इकॉनॉमिक इंडिकेटर दाखवत नाही आहेत. त्यामुळं सध्या सगळ्यांनी 3 अंकी जेवढ्या काही वेकन्सीज असतील त्याला तयार राहायचं आहे. आणि ॲड आल्यानंतर एक साधारणतः 10% वाढ जी आहेत ती आपल्याला मार्जिनल वाढ जी आहेत ती सगळ्यांनी एक्सपेक्टेड ठेवायची. खूप मोठी वाढ किंवा खूप वेकन्सीचा आकडा रिअलिस्टिकली हे नाही. मला सांगायला खूप मोठमोठ्या किंवा गोड गोष्टी सांगायला वाटतील, पण वास्तव हे आहे, हे वास्तव येतं तुमच्यासमोर. त्यामुळे याच्यासोबत बाकीसुद्धा एक्झाम्स आपल्याला तयार करायच्या आहेत. त्या कशा काय आपण आता स्टडी प्लॅनमध्ये पुढे बघूयात. बघा तर दोघांच्याही एक्सपेक्टेड वेकन्सीजबद्दल मी बोललो. त्यानंतर हिंदी, कम्प्युटर आणि फायनान्शियल रेफरन्सची तयारी त्याबद्दल सांगतो. क्वांट LR इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो मी. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण आता IBPSच्या कॅलेंडरवर येऊयात. हे आहे IBPSचं कॅलेंडर. या कॅलेंडरमधली यावर्षी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा मोठा चेंज तो हाच होता बघा की IBPS हे ग्रामीण बँकांच्या कॅलेंडरमध्ये काहीच चेंज नाही आहे. पण IBPS क्लर्कमध्ये बघा IBPS क्लर्कची जी एक्झाम आहे ती त्यांनी इथं दिलेली बघा 28 ऑगस्ट दिली का? एकच मिनिट. हा ग्रामीण बँक आहे IBPS क्लर्क. वा, 28 ऑगस्टपासून ते साधारणतः 5 सप्टेंबरपर्यंत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा बघा हे पण ऑगस्ट आहे आणि हे पण ऑगस्ट आहे. म्हणजे ह्या ॲड एकानंतर एकच येणार आहेत. जशी ग्रामीण बँकेची ॲड जी आहेत, ग्रामीण बँकेची ॲड ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर सगळ्यांची म्हणून एकच ॲड असते. ही ॲड आली की 15 दिवसांनी ही ॲड येऊन जाते. तर हे सप्टेंबरमध्ये आहेत. आणि IBPS PO जे आहेत बघा हे याची प्री येते 9 ऑक्टोबरला. चला मी पकडून चाललो की मी SO करतोय, SO करताना मला IBPS PO नाही टार्गेट करायची, मला IBPS क्लर्क करायची असं काही लोक म्हणतील. IBPS क्लर्क टार्गेट करायचं म्हणतील. आणि एक लक्षात घ्या, यावर्षी जर बँक ऑफ इंडिया प्रायव्हेटायझेशनच्या कचाट्यात सापडली नाही तर ह्या वर्षी वेकन्सी चांगल्या असतील. मागच्या 2 वर्षी बँक ऑफ इंडियानेच महाराष्ट्राला वाचवलेले आहेत टोटल नंबर ऑफ वेकन्सीजमध्ये. मागच्या 2 वर्षाचे 1 एप्रिलचे आकडे बघा. ॲडमधल्या जागा बघू नका.
1 एप्रिलला अचानक बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्राला मोठमोठं गिफ्ट दिलेलं आहे. दोन्ही तिन्ही वर्षी तुमचे पण सिनियर तुमच्यासोबत तयारी करणार सगळेजण त्यामुळे बँक ऑफ इंडियात लागलेले आहेत. त्यामुळं बँक ऑफ इंडिया वाचली पाहिजे हे आपलं टार्गेट पाहिजे. या केसमध्ये वेकन्सीच्या हिशोबाने मागच्या 2-3 वर्षापासून कन्सिस्टंटली 3 वर्षापासून जवळपास बँक ऑफ इंडिया हे जागा काढताना कमी काढते, पण 1 एप्रिलला अचानक शेवटची गिफ्ट जे ते आपल्याला देत असते. तर त्यामुळं तुमच्या ज्या बऱ्यापैकी फ्री आहेत बघा, त्या तुम्ही सप्टेंबरच्या शेवटीच, सप्टेंबरच्या स्टार्टिंगला 5 सप्टेंबरलाच फ्री होऊन जातात फ्रीमधून. आता मी हे का सांगतोय की सध्याला तयारी करत असताना तुमच्या हातामध्ये जे महिने आहेत बघा, जून महिना आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे आणि 5 सप्टेंबरपर्यंत मेन्स आहे. मी ऑगस्टच म्हणेल, ऑगस्टला पण काही लोकांचे 28-29लाच आपले बऱ्यापैकी शिफ्ट संपून जातात. या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही ॲप्टिट्यूडला स्वतःला झोकून दिलं, जर ॲप्टिट्यूडला तुम्ही स्वतःला झोकून दिलं तर तुम्हाला बेनिफिट खूप जास्त आहे गोष्टीचा. कारण की नंतर तुम्हाला प्युअर नंतर त्याच्यानंतर समजा प्री निघाली किंवा प्री खूप चांगली गेली तर हे 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला वेळ द्यावा लागेल. नाही निघाली तर तुम्हाला तुमचं सप्टेंबर हळूहळू प्रोफेशनल नॉलेज ॲग्रीचा अभ्यास वाढवता 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 तुम्हाला हे इथपर्यंत येता येतं बघा. 1, 2, 3, 4, 5 हळूहळू अभ्यास वाढवता येतं. इथं घ्यायचा एक 40% वेळ इकडे द्यायचा ॲग्रीला, इकडे देताना 60% वेळ द्यायचा, इथं देताना 80% द्यायचा, या महिन्यात 20% वेळ द्यायचा ॲग्रीला. का तर इथं प्री असते आणि ह्या महिन्यात 100% वेळ द्यायचा. हळूहळू हळूहळू इथपर्यंत तुम्हाला येता येतं. ह्या पद्धतीनं तुम्हाला बेनिफिट त्या गोष्टीचा जास्त आहे अजून. तर त्यामुळं नंतर फक्त तुमच्या सगळ्या प्री तुमच्या अलीकडेच ऑगस्टमध्ये संपून जात आहेत. जर तुम्ही PO टार्गेट करत नाही IBPS PO, तर IBPS PO करतायत तर सप्टेंबरपर्यंतचा वेळ जातो. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही मोकळं होतात पुढच्या एक्झाम्स देण्यासाठी. तर त्यामुळं अलीकडं दोन चांगले तुकडे IBPSने केलेत की पहिला तुकडा हा आणि दुसरा तुकडा हा. त्यामुळं सध्या तुम्ही दोन्हीसुद्धा एक्झाम, जनरल बँकिंगचे एक्झाम्स आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचे एक्झाम, ह्या दोन्ही एक्झाम्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जे आहेत त्या टार्गेट करता येतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मला इथे तुम्हाला सांगायचा होता. हा महत्त्वाचा पार्ट आहे त्यातला. त्याच्यावर मी अजूनही बोलतो, पण सोबत प्रिपरेशन स्ट्रॅटेजीवर येतो. पहिल्यांदा सर हिंदी आणि इंग्लिश दोन्ही कसं आम्ही सोबत करायचं. हे बघा, हिंदी आणि इंग्लिश करत असताना, कारण की ग्रामीण बँकेला 2 ऑप्शन आहेत, इंग्लिश किंवा हिंदीपैकी एक. खूप लोकांना असं वाटतं की आपण जशी हिंदी बोलतो हिंदी तसं असतं. त्यासाठी मी तुम्हाला जे मुलं फेल झालेत त्यांचे तुम्हाला मार्क दाखवले पाहिजेत की ते का कशामुळे झालेले आहेत. बघा इथे तुमची मी स्केल 2 जर पकडली तर स्केल 2ची एक्झाम 25 सप्टेंबरला आहे. तुम्ही बघा 25 सप्टेंबरला ही एक्झाम आहे आणि जिथं तुम्हाला हे इंग्लिश द्यायचं आहे त्याच्यामध्ये IBPS क्लर्क येते बघा 28 ऑगस्टला. दोघांमध्ये गॅप आहे 1 महिन्याचा. माझं असं म्हणणं आहे की सध्या जर तुम्हाला हिंदीबद्दल विचार करायचा असेल की हिंदी घ्यावं का नाही, तो विचार आज करा. आज मी तुमच्यासाठी काही PDF जे आहेत ते ABD संकल्पवर आपल्या टाकतो. तुम्ही त्या PDF बघा, त्यातून हिंदीचे काही पेपर आज द्या. जर तुम्हाला हिंदीमध्ये 40 पैकी म्हणतो मी, 20 पैकी नाही, 40 पैकी कन्सिस्टंटली अभ्यास न करता 20 ते 25 मार्क येत आहेत. साधारणतः 5 एक पेपर द्या तुम्ही. 20 ते 25 मार्क आता येत आहेत समजा, किंवा 18च्या वर येत आहेत. तर माझं असं म्हणणं होतं की लागा हिंदीच्या तयारीला. 4-5 पेपर देऊन बघा, जेवढा वेळेचा असतो समजा, एक किती वेळेचा लागेल तो 30 मिनिटं किंवा 25 मिनिटाचा वेळ देऊन ह्या हिशोबानं बघा. पण जर याच्यापेक्षा कमी येत आहेत तर माझं असं म्हणणं होतं मग अशा वेळेला इंग्लिशसोबत स्टिक राहा. दरवर्षी हिंदीमुळं एक्झामचा निकाल न लागणार आहे आणि इंग्लिशमुळं एक्झामचा न निकाल लागणार आहे हे मुलं तेवढेच असतात, मला तेवढेच भेटतात. कारण की कधी कधी हिंदी अवघड येतं, कधी इंग्लिश अवघड येतं. तर जास्त करून हिंदी इंग्लिश या पद्धतीनं 1-1 वर्ष पुढे मागं हा वाला पार्ट होत असतो. त्यामुळं मला त्याबद्दल नाही सांगता येणार. म्हणून आता योग्य वेळ आहे की काही एक्झाम तुम्हाला हिंदीबद्दल डाऊट असेल की घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे, कारण इंग्लिश घेतलं तर सगळ्यांसाठी इंग्लिशची तयारी एकच करायची. पण हिंदी जर घ्यायचं असेल त्याच्याबद्दलचा निर्णय आता घ्यायचा. मुलं काय करतात की समजा ग्रामीण बँकेची तुमची स्केल 2ची मेन्स आहे 25 सप्टेंबरला. मग अचानक 15 तारखेला फोन करतात, सर मी काय म्हणतो की मी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये माझा स्कोअरच येत नाही आहे, मी हिंदी घेऊ का. असं नसतं. त्याच्याबद्दलचा निर्णय आज घ्यायचा. त्याच्याबद्दलचं हिंदीचं जे काही कॉन्टेंट लागेल ते मी तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल करून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा हा महत्त्वाच्या याच्यातल्या डेट्स आहेत, तर तो एक पार्ट मला सांगायचा आहे. त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्लिशबद्दल मी तुम्हाला सांगितलं. कम्प्युटरचा पार्ट ह्या वर्षी अवघड आला होता. कम्प्युटरमध्ये जे TCP/IP किंवा प्रोटोकॉल जे आहेत त्याच्यावरचे सुद्धा प्रश्न होते, पण ते अवघड गेले, सगळ्यांना गेले.
आपण ॲग्रिकल्चरचे आहोत. सगळ्यांना जर TCP/IP प्रोटोकॉल्सबद्दलचे प्रश्न आले तर ती डिफिकल्टी लेवल जास्त होती. माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण बँकेमध्ये डिफिकल्टी लेवल खूप जास्त आली होती कम्प्युटरची. बरं, तेच नंतर RBIची एक्झाम झाली, त्याला एकदम चिंदी आला, RBIला एकदम चिंदी आला. पण तुम्ही तयारी करताना एकदम वरच्या लेवलची तयारी करून ठेवा. अशी तयारी करा की ज्याच्यामध्ये एखादा BCA BCSचा मुलगा, BCA किंवा BCSवाला जो मुलगा जी तयारी करतो त्या हिशोबानं थोडी बहुत तयारी करून ठेवा, कारण की प्रश्नांची डिफिकल्टी जास्त असते. बरं, वेळ आहे ना, वेळ आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. त्यानंतर फायनान्शियल अवेअरनेस हा एक पार्ट. मुलं फायनान्शियल अवेअरनेसला कसं घेतात माहिती आहे का? वन लाईनर क्वेश्चन घेतात. या बँकेनं हे ATMचं कार्ड काढलं, त्या बँकेनं ते क्रेडिट कार्ड काढलं, त्याची ही स्कीम आणि त्याचीच ती स्कीम. त्याला फायनान्शियल अवेअरनेस म्हणत नाही. पहिल्यांदा फायनान्शियल अवेअरनेसचं जे बेसिक किंवा जो स्टॅटिक पार्ट आहे, अरे तो चांगला करा. फायनान्शियल अवेअरनेसचा बेसिक काय? इंडियन फायनान्शियल सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये तुमचे रेग्युलेटर पडतं. RBI रेग्युलेटर आहे, IRDA आहे, SEBI आहे. आता कमॉडिटीचं FMC आहे का नाही माहीत नाही, कमॉडिटीज मार्केटसाठी. तर हे रेग्युलेटर आहेत. ह्यांच्यामध्ये कोणकोणता पार्ट आहे, बँकिंगचे लॉज काय काय आहेत, बँकिंगचे कोणकोणते महत्त्वाचे लॉज आहे. NI ॲक्ट येतो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट येतो. FEMA येतो, त्याच्या आधी FERA होता. त्याच्यानंतर तुमचे फॉरेन एक्सचेंजचा ॲक्ट झाला, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट झाला, बँकिंग BR ॲक्ट आहे. हे महत्त्वाचे ॲक्ट आहेत. मनी लॉ AMLचा आहे, अँटी मनी लॉन्ड्रिंगचा आहे. ह्याच्यावरचे प्रश्न अरे हे नीट करा. तुम्हाला ते वन लाइनर केले की 10 मिनट पे 200 सवाल और 20 मिनट में 500 सवाल, त्यानं काम होणार नाही. ह्याचा बेस पहिल्यांदा चांगला करा. फायनान्शियल अवेअरनेसचा बेस जितका चांगला केला आणि जो शेवटचा महिना आहे किंवा शेवटचा 1.5 महिना आहे त्याच्यामध्ये फायनान्समधलं करंट करा. जसं 25 सप्टेंबरला पेपर आहे, करा ना, ऑगस्टपासून करंट चालू करा. पण ऑगस्टपर्यंत कंप्लीट इंडियन मनी मार्केट काय आहे, त्याच्यानंतर मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहे, फिमडा कशा पद्धतीने काम करते, त्यावरचे प्रश्न होते म्हणून सांगतोय. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही काम करा. ह्याच्यासाठी निखिल सरांचं ऑप्शन बेस्ट आहे सध्याला, तर त्यामुळं त्यांचं ऑप्शन सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करून बघा. ठीक, तर हा फायनान्शियल अवेअरनेसचा जो पार्ट आहे तो एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो मला सांगायचा होता. आणि त्यातले क्वेश्चन जे आहेत ते मॉडरेट टू डिफिकल्ट, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आहेत. पण ते करण्यासाठी वन लाइनरवर डिपेंड राहू नका. वन लाइनर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये करता येतील. सध्या त्याच्यासाठी लागणारं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन स्ट्रॉंग करून ठेवा. तर ह्या पद्धतीनं तिथून पुढे हातातले मार्क आहेत इथून येणारे. क्वांट LR आता इंग्लिश मी तिकडे कव्हर केला आहे, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. तर क्वांट LR आणि सगळ्यात शेवटी घेतलं आहे प्रोफेशनल नॉलेज. SO असेल, ग्रामीण बँकेची SO असेल, मी सगळ्यात शेवटी ठेवेल. IBPS SO असेल, मी सगळ्यात आधी घेईल. ह्या पद्धतीनं. ठीक आहे, तर त्यामुळं क्वांट LR याच्यातून एक 2 पैकी 1 सेक्शन अवघड येतोच आणि दुसरा सेक्शन सोपा येतो. त्यामुळं 2 पैकी 1 सेक्शन, जसं मागच्या वर्षी IBPS SOला LRचा पार्ट खूप जास्त अवघड आला होता, तेच क्वांटमध्ये तिन्ही पण ॲप्रॉक्सिमेट आलं होतं, नंबर सिरीज आलं होतं आणि कंपॅरिझन व्हेरिएबल तिन्हीसुद्धा पार्ट आला होता. त्यामुळं 2 पैकी 1 अवघड येईल, 1 सोपं येईल. पण हे जे काही मार्क असतील हे शुअर शॉर्ट मार्क असतील आणि हे वोलाटाईलवाला पार्ट असेल. त्यामुळं अशा पद्धतीनं दोघांचीही तयारी जी ती सोबत चालू ठेवा. मला माहिती आहे व्हिडिओची लेंथ खूप जास्त वाढते, त्यामुळं मी याच्यापेक्षा जास्त त्या अभ्यासाबद्दल क्वांट LRच्या बोलणार नाही. माझे रेग्युलर जे काही यूट्यूबचे व्हिडिओज असतील, यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेग्युलर बॅचेसमध्ये, ज्या बॅचेस आपल्या 4.0, 3.0, 5.0च्या चालू आहेत, त्या बॅचेसमध्ये कंटिन्युअस मी याच्याबद्दल गाईड करत राहील आणि सोबत ह्या पद्धतीने करेल. आता ह्या ओव्हरऑल पार्ट पाहताना फक्त एकदा रिवाईज करतो की आपण काय काय पाहिलं. मला असं वाटतं बऱ्यापैकी माहिती आपण कोलेक्ट केली. ग्रामीण बँकेबद्दल बघितलं, SOबद्दल, आणि दोघांचा मिळून स्टडी प्लॅन, इंग्लिश घ्यावं की हिंदी घ्यावं. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्सबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. वेकन्सीजबद्दल आपण बोललो, मागच्या वर्षी काय काय झालं त्याच्याबद्दल बघितलं, एक्सपेक्टेड वेकन्सीज बघितलं. मला असं वाटतं की हे सगळं जमा करायला आणि त्याच्याबद्दल माहिती कोलेक्ट करायला आणि ती सिक्वेन्सनं लावून साधारणतः रिहर्सल, तेवढी जास्त रिहर्सल मला या गोष्टी लागत नाही, पण या सगळ्या गोष्टी करायला एक मेहनत लागते. जर जेन्युइनली तुम्हाला असं वाटलं असेल की यार ह्याच्यातून आपल्याला ही गोष्ट नवीन कळाली, तर मला असं वाटतं तो हक्काचा लाईक जो आहे तुम्हाला मिळाला पाहिजे, जर यातली काही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नवीन होती तर. सो दॅट तो एक मोटिवेशन राहील. ह्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं पाठीमागं RBIचा व्हिडिओ बनवला तसा हा झाला. ह्याच्यानंतर कंटिन्युअस जो चांगला विषय असेल, फक्त बनवायचं म्हणून बनवायचं नाही, तर काही ना काही पार्ट त्यातून विद्यार्थ्यांना नवीन मिळाला पाहिजे. तर त्या हिशोबानं जर तुम्हाला असं वाटतं की हो यातून महत्त्वाची माहिती मिळेल, ती लाईक एकदा द्या. आणि दुसरी गोष्ट, ह्यातून कोणकोणता पार्ट मिळाला किंवा व्हिडिओचा कॉन्टेंट काय होता किंवा याच्यामध्ये काय काय बदल आवश्यक होते किंवा काय काय अजून केलं गेलं पाहिजे, ह्याच्याबद्दलचे सजेशन्स मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकले पाहिजे. तर तेवढे
कमेंटमध्ये मी तुमच्याकडून सजेशनसुद्धा एक्सपेक्ट करतो. बस एवढंच. बाकी आपापला अभ्यास चालू ठेवा. वेकन्सीज आणि बाकी गोष्टींपेक्षा सध्याला बँकिंगचे एक्झाम होतात हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं स्पीडली होतात आणि ट्रान्सपरंटली होतात. स्पीड आणि ट्रान्सपरन्सी दोन्हीसुद्धा गोष्टी टिकून आहेत आणि तसंही दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. ह्या वर्ष 2 वर्षामध्ये कसलीही ॲग्री MPSC किंवा कोणती एक्झाम आसपास दिसतही नाही आहे की ती असेल म्हणून. का? कारण की राज्य शासनाला ज्या ॲड कोविडच्या आधी काढल्या होत्या त्याच संपवायच्या आहेत. कोविडच्या नंतरचं बऱ्यापैकी राज्याचं बजेटसुद्धा डगमगलेलं आहे. त्याच्यानंतर GSTचे पैसे सेंटरकडून जे ते अजूनसुद्धा ते येत नाही. त्यामुळं नवीन रिक्रुटमेंटपेक्षा पहिल्यांदा राज्याला सुधारायचं आहे. असलेल्या परिस्थितीतून सुधारायचं, ते वरती यायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी. तर जेव्हापर्यंत बाकी गोष्टी म्हणजे ॲग्री MPSC झालं, त्याच्यानंतर इतर MPSCच्या एक्झाम झाल्या, UPSCची एक्झाम झाल्या, तिथपर्यंत जाण्याच्या आधी एक शुअर शॉट कमी वेळेमध्ये हा जॉब हातामध्ये लागू शकतो. तुम्ही निश्चित त्याकडे बघू शकतात. पहिला टप्पा हा झाला की ह्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेव्हापर्यंत त्याही ॲड येऊन जातात. तुम्ही तिकडेही अशा पद्धतीनं तयारीला लागू शकतात आणि त्यासुद्धा एक्झामची तयारी त्याच्यानंतर करू शकतात. बाकी असलेल्या पुढच्या 4 महिन्याचं 6 महिन्याचं चांगल्या पद्धतीचं नियोजन करा आणि यशस्वी व्हा. खूप खूप धन्यवाद.